नमस्कार, अनन्या मोती रांगोळीत तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ही ताटापुरची रांगोळी शिकणार आहोत। त्यासाठी आता आपण आधी ही अशी मस्त सुंदर रांगोळी आहे ती आपण करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य लाल कलरचे मोती आणि मोती कलरचे मोती, सुई, कंबूस आणि कात्री हे सर्व साहित्य लागणार आहे। चला तर मग सुरू करू। त्यासाठी आधी आपण असं हे फूल बनवून घेऊ। हे आपल्याला असं फूल बनवून घ्यायचं। मग आपण सुरुवातीला 6 लाल मणी घ्यायचे। असे 6 लाल मणी घेऊन शेवटच्या मण्यातून सुई अशी काढून पुढे पूर्ण मण्यातून सुई अशी काढून त्याचा गोल बनवायचा असं। मग एक लाल मणी घ्यायचा, 4 पांढरे मणी घ्यायचे, परत एक लाल मणी घ्यायचा, परत 4 पांढरे मणी घ्यायचे, हे असे मणी टोटल घ्यायचे आपल्याला। एक लाल, 4 पांढरे, परत एक लाल, 4 पांढरे असे मणी घेऊन ह्या लाल मणी, पहिला लाल मणी आपण टाकला त्या लाल मण्यातून सुई आपण अशी काढून पुढच्या एका लाल मण्यात न्यायची, हे अशी। परत एक लाल मणी ओवायचा, चार पांढरे ओवायचे, परत एक लाल, 4 पांढरे, परत एक लाल, 4 पांढरे असे परत 10 मणी ओवायचे। असे प्रत्येक लाईनला एक 10 मणी ओवायचे। एक लाल, 4 पांढरे, एक लाल, 4 पांढरे। आणि ह्या पहिला लाल मणी टाकलेला आहे ना त्या मण्यातून पुढच्या एका मण्यात सुई आपल्याला अशी पुढे घेऊन जायची, हे अशी। आपण हे आता परत करायचं। परत एक लाल, 4 पांढरे, परत एक लाल, 4 पांढरे हे असे करत परत ह्या लाल मण्यातून सुई काढून पुढच्या एका लाल मण्यात सुई करायची। आपल्याला आता असंच पूर्ण इकडे आपण असंच पूर्ण फूल करायचं आहे। 3 शेवटची पाकळी आता परत एक दाखवते। एक लाल मणी ओवायला आधी, नंतर 4 पांढरे ओवायचे, परत एक लाल ओवायचा, परत 4 पांढरे ओवायचे, आणि ह्या पहिल्या लाल मण्यातून सुई काढून पुढच्या एका लाल मण्यात सुई घ्यायची। आता आपल्याला वरती यायचे। त्यात नंतर आता हा एक लाल मणी आणि हे 2 पांढरे मणी, एका पाकळीतले 2 पांढरे मणी घ्यायचे। असं आपण सुई अशी वरती नेली। आणि आता आपल्याला इथं एक लाल मणी ओवायचा आणि हे वरचे 2 पांढरे सोडून ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी खाली घ्यायची, ही अशी। आता परत आपल्याला इकडच्या 2 लाल पांढऱ्या मण्यात सुई घ्यायची, लाल पांढरे। आणि आता इथं परत एक लाल मणी ओवायचं आणि हे वरचे 2 पांढरे सोडून मधले हे 2 पांढरे मणी घ्यायचे, हे असे। परत इकडच्या 2 पांढऱ्या मण्यात सुई न्यायची, परत एक लाल मणी टाकायचा आणि ह्या पांढऱ्या मण्यात सुई अशी, या 2 मण्यातून पांढऱ्या मणी 2 याच्यातून सुई अशी टाकून एक लाल मणी आपल्याला मध्ये
टाकायचं आहे. हे असंच पूर्ण असं करत चालायचं आहे. परत हे 2 पांढरे मणी आणि हे 2 लाल पांढरे मणी. असंच आपण प्रत्येक हे 2-2 पांढरे मणी धरून एक लाल मणी टाकलेले आपण. 2-2 पांढऱ्या मण्यात एक लाल मणी टाकायचं. असं हे पूर्ण फूल तयार झालं आपलं. आता इथे आपण गाठ मारून घेऊ. आणि हे 1-2 मण्यातून सुई अशी काढून धागा कट करून घेऊ. धागा असा कट करून घे. असं आपल्याला फूल तयार झालं. आता आपल्याला ही रांगोळी बनवण्यासाठी अशी टोटल आपल्याला 6 फुलं करून घ्यायची. 1 2 3 4 5 आणि 6. हे असे 6 फुलं आधी करून घ्यायची, म्हणजे रांगोळी करायला आपल्याला सोपं जातं. आता परत आपल्याला सुरुवातीला धाग्याला आता गाठ मारून घ्यायची. पहिल्यांदा आधी एक फूल घ्यायचं आणि या अशा मण्यातून 2-4 मण्यातून सुई अशी काढून त्या कोपऱ्यावरच्या लाल मण्यात सुई आपल्याला अशी घेऊन जायची. अशी कोपऱ्यावरच्या लाल मण्यात सुई आणली. आता आपल्याला 9 पांढरे मणी ओवायचे. 2 3 4 5 6 7 8 आणि 9. टोटल 9 मणी ओवून घ्यायचे पांढरे. 2 3 4 5 6 7 8 9. आणि हा सगळे 8 मणी सोडून द्यायचे. हा एक पहिला पांढरा ओवलेला आणि हा लाल मणी. या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची अशी. आता आपल्याला 3 लाल मणी ओवायचे. 3 लाल आणि 3 पांढरे असे टोटल 6 मणी ओवायचे. 3 लाल आणि 3 पांढरे असे टोटल किती ओवले आपण? 6 मणी ओवले. 6 मणी ओवून नंतर हा 1 2 3 4 या 4थ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. ह्या कोपऱ्यावरच्या लालच्या शेजारचा 1 2 3 4 या 4थ्या मण्यातून सुई आपल्याला अशी वर काढायची. नंतर आता आपल्याला 5 पांढरे मणी ओवायचे. 2 3 4 5 पांढरे मणी ओवून हे लाल 3 सोडून द्यायचे. त्याच्या शेजारचा पांढऱ्या मण्यातून सुई अशी खाली घ्यायची आपल्याला अशी खाली. आता परत आपल्याला 3 लाल मणी ओवायचे. 3 लाल आणि 3 पांढरे असे टोटल 6 मणी ओवायचे. आणि हा 1 2 3 4 या 4थ्या मण्यातून सुई आपल्याला अशी वरती काढायची. वर अशी वरती काढायची. आता आपल्या इथं 5 मणी पांढरे ओवायचे. असे 5 पांढरे ओवून या लालच्या शेजारच्या पांढऱ्या मण्यातून खाली सुई आणायची. खाली अशी खाली सुई आणायची. जेव्हा या लालच्या शेजारी सुई आली का कशी खाली, तेव्हा 3 लाल आणि 3 पांढरी मणी ओवायची. तीन लाल आणि 3 पांढरे ओवायचे. आणि या 4थ्या मण्यातून सुई आपल्याला अशी वरच्या दिशेने न्यायची. जेव्हा वरच्या दिशेने सुई जाते आपली आणि धागा असा ओढून घ्यायचा.
जेव्हा वरच्या दिशेने अशी सुई जाते तेव्हा आपल्याला टोटल पांढरे 5 मणी ओवायचे असतात. असे 5 मणी ओवून ह्या पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी खाली काढून घ्यायची. असंच आपल्याला टोटल ह्या किती 8 पाकळ्या करायच्या. 1 2 3 4 असे 4 झाल्या. टोटल आपल्याला 8 करायच्या. मी 7व्यापर्यंत करून घेते आणि 8वी करताना तुम्हाला कशी करायची ती सांगते आणि पुढचा फूल जोडायला शिकवते. अशा मी 1 2 3 4 5 6 7 अशा मी 7 पाकळ्या केल्या. आता माझी सुई खालच्या दिशेने आली आहे. मी आता परत 3 लाल मणी ओवते आणि 3 पांढरे ओवते. आणि या 4थ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. धागा असा घट्ट ओढून घ्यायचा आणि आता 5 मणी ओवायचे. पांढरे 5 मणी ओवून ही आपल्याला शेवटची पाकळी पूर्ण करून घ्यायची. असे आपले एक फूल जोडून अशी 8 पाकळ्या आपण करून घेतल्या. आता आपल्याला हे फूल जोडायचे. त्या फुलाला ह्या खालून अशी सुई काढून घ्यायची आणि पूर्ण ह्या पाकळ्यातून फिरून घ्यायची. एकदा धागा घट्ट बसण्यासाठी पूर्ण ह्या पाकळीतून मी सुई अशी फुलाच्या पाकळीतून सुई अशी फिरवून घेतली आणि अशीच पुढे आपल्याला ह्या पाकळीपर्यंत न्यायची. ह्या वरच्या 2 सोडून द्यायच्या, खालच्या 2 सोडून द्यायच्या. ह्या पाकळीच्या समोरची पाकळी हा धागा आपल्याला इथून फिरून फिरून इथे न्यायची आहे लाल मण्यापर्यंत. त्यासाठी आता मी अशी फिरून घेते. ही अशी आपली आपण धागा असा फिरवून फिरवून पुढे आणायचा. असं माझ्या इथं दोऱ्याला गाठ बसली आहे. दोऱ्याची गाठ सोडत नाही. आता आपण अशा या लाल मण्यातून आलो. इथं 8 पाकळ्या करून या मण्यातून फिरून इथं आलो. आता आपल्याला परत 9 पांढरे मणी ओवायचे. मग पहिल्यांदा आपण सुरुवातीला जसं केलं होतं तसंच आता हे पुढं करत चालायचं आणि या पहिल्या एका मण्यातून आणि ह्या 2 मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आणि आता आपल्याला परत इथे 3 लाल आणि 3 पांढरे, 3 लाल 3 पांढरे मणी ओवून ह्या 1 2 3 ह्या 4थ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता इथे परत 5 पांढरे मणी ओवायचे. पाच पांढरे मणी ओवून ह्या लालच्या शेजारच्या वरच्या मण्यातून सुई अशी खाली काढायची. आलं लक्षात? असंच आता आपण जसं इकडे केलं तशी तुम्हाला व्हिडिओ पॉज करून बघून पुढे जितकी तुम्हाला वाढवायची अशी 8 पाकळ्या झाल्या का फुल जोडायचं, 8 पाकळ्या झाल्या का फुल जोडत राहायचं आणि अशी पूर्ण रांगोळी कंप्लीट करून घ्यायची. हे बघा मी आता ही अशी पूर्ण रांगोळी पूर्ण केलेली आहे. मी टोटल 6 फुलं लावून मध्ये 8 पाकळ्या 1 फूल जोडलं, 8 पाकळ्या 1 फूल, 8 पाकळ्या 1 फूल असं करत करत ही अशी
पूर्ण रांगोळी ताटाभोवतीची काय इतकी सुंदर दिसते ना केल्यावर, खूप सुंदर. जर तुम्हाला अजून मोठी करायची असेल तर परत 8 पाकळ्या करून एक फूल जोडत चालायचं. अशी तुम्हाला लागेल तेवढी मोठी करता येईल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.